मध्ये फारसे चेसिंग करताना धावा येत नाही, परंतु त्यानंतर चांगली फटकेबाजी होते, परंतु वेळ निघून गेलेली असते. तशी तर वेळ निघून जणू काय चालले, परंतु आज अजून राज आहे त्यांच्याकडे, धनेशकडे, जो मोठके फटके क्रिएट करू शकतो. नवीन षटक घेऊन बंटी चेंडूला आपटी दिली आहे. जोरदार अपील कॉट बिहाइंडचं. पंचांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न बबलूचा, मात्र पंचांची स्वीकृती काही मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची जरूर सांगता झाली आहे. बबलूची ही खूपच विश्वसनीय अशी अपील होती आणि आता मात्र फलंदाज देखील त्या ठिकाणी अपील करतोय. फलंदाजाला असं वाटतंय की हा बॉल वाईट द्यायला पाहिजे होता पंचांनी. मात्र पहा, अंपायर इज द बेस्ट जज इन द गेम ऑफ क्रिकेट असं जे म्हटलं जातं ते अगदी खरं आहे. पंचांपेक्षा चांगला चेंडू कोणीच पाहू शकत नाही, कारण ते अगदी यष्टींच्या समोर उभे असतात आणि त्यांना बरोबर कळत असतं की हा बॉल कसा आहे आणि कसा नाही. निर्धाव चेंडू घोषित केलाय पंचांनी. आखो टप्प्याच्या बॉलनं सुरुवात केली आपल्या ओव्हरला बंटीने. यावेळेस आवाज आलाय, निश्चितच एज लागले आणि फलंदाज बाद. पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेलाय. या महत्वाच्या सामन्यामध्ये धनेश 11 कुक्सी संघ राज पाटील बाद होऊन तंबूत परततोय. पहिला बॉल आखो टप्प्याचा टाकला, फलंदाजाला बॅकफुटवर ढकललं आणि त्यानंतर थोडासा चेंडू पुढे ठेवला गुडलेनच्या पुढे आणि त्या चेंडूवर बॅटची एज लागली, फलंदाज बाद. तर ही एक चांगली रणनीती असते गोलंदाजांची. बऱ्याचदा मीडियम पेसर असतील किंवा द्रुतगती गोलंदाज, फास्ट बॉलर्स असतील, बऱ्याचदा आपण पाहत असतो की एखादा बाउन्सर टाकायचा आणि त्यानंतर थोडासा चेंडू पुढे ठेवायचा. म्हणजेच काय तर मानसिक दृष्टीनं कुठेतरी पुढे राहायचं गोलंदाजापेक्षा आणि गोलंदाजाला गोत्यात फलंदाजाच्या पुढे राहायचं आणि फलंदाजाला अडचणीत आणायचं, त्याची विकेट प्राप्त करायची. तेच दृश्य मनोज या ठिकाणी पाहायला मिळालं. नवीन फलंदाज महेंद्र पाटील. समीकरण आपण पाहिलं तर 10 चेंडू फक्त उरलेत. या 10 बॉल्स मध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. सुरेख गोलंदाजी, एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालेला नाही. अजूनही चौकार किंवा षटकार या इनिंग्स मध्ये कुठल्याही फलंदाजाला ठोकता आलेला नाही. यावरूनच कळतं की किती भेदक मारा केलाय विकी स्पोर्ट्स कुक्सी टीमच्या गोलंदाजांनी. बंटीचा पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेस संधी मिळाली आहे, पुल केलाय बॉल, मात्र डीप मध्ये फिल्डर तैनात. गुड कॅच, डीप मिड विकेटला प्रतिम झेल, फलंदाज फेल. मनोज, आपण पाहतोय की सुरुवात खराब झाली. धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा आल्या, 1 गडी बाद झाला. त्यानंतर मयूरचं षटक देखील अफलातून फक्त 6 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद त्याने देखील केला आणि आता त्याचाच फायदा बंटीला मिळतोय. त्याने 2 गडी बाद केलेत, एकही धाव खर्च केलेली नाही. तर सुरुवात फार महत्वाची होती धनेश 11 साठी. नक्कीच पहिल्या 2 षटकांचा विचार करता त्या ठिकाणी सांभाळून खेळणं गरजेचं होतं. कुठल्या प्रकारचं तंत्र वापरलं नाही. आपण पाहिलं असेल की चेंडू मॅक्झिमम ऑफस्टीच्या लगत नियंत्रित केले जात आहेत. गुडलेनचे चेंडू जास्तीत जास्त डिलिव्हर झाले. हा पूर्णपणे चांगला अभ्यासपूर्ण खेळ करतात त्या ठिकाणी विकी स्पोर्ट्स कुक्सीचे गोलंदाज. आणि तेच कारण ठरलं की जे ऑनसाईडला स्ट्रॉंग फलंदाज आहेत धनेश 11चे, त्यांना कुठल्या प्रकारचे मोठे फटके क्रिएट करता येत नाहीयेत. एकाच गावातील हे दोन्ही संघ आहेत. ओ, यावेळेस दांडी गोल केली जाते, बॉल खाली राहिलाय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय प्रेम पाटील. बरोबर उजव्या यष्टीचा वेध घेणारा हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि भरपूर प्रमाणात हा बॉल खाली राहिला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रेम पाटीलनं, जो नवीन फलंदाज खेळपट्टीवर आला होता. खातं उघडता आलं नाही. बॅक टू बॅक 2 झटके आता मात्र लागतायत आणि या ओव्हरमध्ये बाद होणारा हा तिसरा फलंदाज गोलंदाज बंटी इज ऑन हॅट्रिक. बंटी काय सुरेख कामगिरी करतोय. पहिल्या मॅच मध्ये 30 धावा, 1 गडी बाद केला. या मॅच मध्ये 24 धावा बनवल्या आणि 3 फलंदाजांना एकाच षटकामध्ये तंबूचा रस्ता दाखवलाय. अफलातून कामगिरी. प्रशंसनीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळते बंटीच्या माध्यमातून. हॅट्रिकवर आहे सध्या
हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय अक्षय. धनेश 11 कोक्सी संघाचा कर्णधार. आडव्या बॅटचा प्रहार केलाय, एलिव्हेशन नाहीये मिड विकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण आणि याचबरोबर हे मेडन सक्सेसफुल असं षटक समाप्त होत आहे. मेडन षटक देखील आणि 3 गडी देखील बाद केले, म्हणजेच ट्रिपल विकेट मेडन ओव्हर. धावसंख्या 5 बाद 11.